आपका साथ धूप में छाँव है, आपका साथ समंदर में नाव है, आपका साथ अंधकार में प्रकाश है। कर रहे हैं आज आपको विदा, पर दिल में आपका ही नाम है। दिस इज समथिंग फॉर यू मामू, लव यू सो मच। कॉंग्रॅच्युलेशन, तू मुंबईला चालला आहे. मग मला खूप सारी गिफ्ट आणा. थँक्यू, बाय बाय. हॅलो पप्पा, कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला नवीन जॉब मिळाल्यामुळे. मी खूप खुश आहे की तुम्ही मुंबईला जाताय. मी खूप मनलावून अभ्यास करेल, मी तुला पण सांभाळेल. तुम्ही पण तुमच्या जॉबवर खूप लक्ष द्या. मी पण माझ्या हॉलिडेमध्ये तुमच्यासोबत मुंबईला येईल. मी खूप मनलावून अभ्यास करेल. बाय, लव यू, मिस यू. मामू कॉंग्रॅच्युलेशन्स. आय नो आता तू मुंबई जाणार आहेस अँड ती माझी खूप फेवरेट जागा आहे अँड आय होप तू खूप सगळं लाईफमध्ये अचीव कर आणि मला पण तिकडे घेऊन जा. माझ्यासाठी खूप सगळी गिफ्ट्स आण आणि तू एक चांगली स्टेज अचीव कर. तू खूप सगळं छान छान कर आणि मी तुला इकडे खूप मिस करेल. तू सगळ्या फेस्टिवलमध्ये इकडे यायला पाहिजेस कारण की मी तुला सांगते आहे. So you have to come here every festival because I miss you too much and love you, miss you and go ahead. You can do everything and you can achieve everything in your life. God always bless you. My dear mom, bye bye. Love you. चांद तारों को मशहूर इतना क्यों, कम वक्त इनसे भी खूबसूरत है तू. I love you. हॅलो डिअर भाऊ, कॉंग्रॅच्युलेशन्स. तुला खूप खूप अभिनंदन. तू तुझ्या लाईफच्या एक सक्सेसची स्टेअर चढतो आहे. मला खूप आनंद आहे. तू पुढे जातो आहे. आता आम्हाला सोडून तू मुंबईला जाणार आहे. तू तुझ्या लाईफमध्ये खूप खूप प्रगती कर आणि इथलं टेन्शन तू घेऊ नकोस. आणि तिथे जाऊन मला माहिती आहे की तू खूप छान तुझा परफॉर्मन्स आहे. तू सगळ्यांच्या मनात असंही जागा निर्माण करतोस. पण कुठे कुठे कधीतरी मला असं एक हॅपीनेस तर आहेच, पण मला असं वाटतं माझं मन कुठेतरी नाराज होते की यार आता तू तुझ्या जिजांना सोडून जाणार आहे, मला सोडून जाणार आहे. आणि एक बॅक ऑफ द माइंड मला एक सपोर्ट होता तुझा की भाऊ आहे ना, तो करून घेईल सगळं. म्हणजे एक टेन्शन नव्हतं. पण ठीक आहे, मी खूप हॅप्पी आहे. तुझी प्रगती माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि दुसरी गोष्ट की तू तिथे गेल्यानंतर मला बुरकळी म्हणायला असं कोणी राहणार नाही, जे की तू फोनवर बोलणार आहे. पण जे इथे होता तेव्हा मला असं होतं की हां आता मी बाहेर चालली, आता मला भाऊ काय म्हणेल. तर आता पण मी तिथे येऊन पण तू मला बुरकळी म्हणायचं. मी आता बडोद्यामध्ये बुरकळायला गेला, आता मला मुंबईमध्ये बुरकळायला येईल. आणि दुसरी गोष्ट अशी की खूप छान प्रगती कर. लवकरच तू तुझ्या लाईफमध्ये सेटल हो. कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन. मिस यू. हाय, हाव आर यू भाऊ? कसा आहेस? काय चाललं तुझं? पप्पू भाऊ, तुझ्याविषयी मला खूप काही सांगावंसं वाटत आहे. आज मी खरंच सांगते, माझ्यासाठी माझा भाऊ खूप आणि खूप ग्रेट आहे. असा भाऊ सर्वांना मिळो. बाकीच्यांचं नाही माहिती मला, पण माझ्यासाठी माझा भाऊ खूप आणि खूप ग्रेट आहे. ते म्हणतात ना, भाऊचा उलटा शब्द उभा. तसंच आयुष्यभरासाठी माझ्या पाठीमागे उभा असणारा माझा हा पप्पू भाऊ कायम स्वरूपात माझ्या पाठीमागे राहो, हीच माझी इच्छा. तुझं आयुष्य, तुझ्या सगळ्या हव्या त्या गोष्टी तुझ्या पूर्ण होत आणि तुझ्या सगळे विचार आणि सगळ्या गोष्टी तुझ्या मनासारख्या घडू देत, हीच तुला तुझ्या बहिणींकडून सदिच्छा. तुझ्या नवीन जीवनासाठी किंवा नवीन वाटचालींसाठी तुला माझ्याकडून खूप खूप गुड विशेष. आणि हो, तू सगळ्यांसाठी करशील, तुझ्या फॅमिलीसाठी, तुझ्या बहिणींसाठी, तुझ्या भाच्याभाचींसाठी, सगळ्यांसाठी तू खूप आणि खूप प्रिय आहेस. तू आमच्या सगळ्यांसाठी प्रिय तर आहेस आणि आमच्या आयुष्यामध्ये तुझ्या प्रत्येक आठवणीत आम्ही राहू किंवा तू आम्हाला आठवणी ठेवशील, हीच आमची इच्छा आणि सदिच्छा. बेस्ट ऑफ लक पप्पू भाऊ, तुझ्या भावी आयुष्यासाठी आणि नवीन तुझ्या जॉबसाठी. तुझ्या सगळ्या नवीन संकल्पना आणि तुझे सगळे नवीन विचार हे पूर्ववत हो आणि तुझी भरभराटी आणि प्रगती हो तुझ्या लाईफमध्ये. थँक्यू. तेरा सच्चा सब रिश्ते दिखावे के, मेरा भाई तू मेरी जान है, मेरा भाई तू मेरी शान है, मेरा भाई तू. हाय पप्पू,
कॉंग्रॅच्युलेशन फॉर युअर न्यू जॉब. मला वाटलं नव्हतं आपण एवढा लवकर वेगळे होऊ. म्हणजे वेगळे होऊ मीन्स एवढ्या वर्षापर्यंत आपण बरोबर राहिलो. मीन्स जेव्हापासून तू जळगाव सोडून इकडे आला, ॲटलिस्ट 16 वर्ष आपल्याला झाले असेल आपण बरोबर आहे. आणि पाठीमागच्या 7 वर्षापासून तर तू माझ्याबरोबरच आहे, सकाळ दिवून संध्याकाळपर्यंत. तर वन टाईप ऑफ मला तुझी आणि तुला माझी सवय पडली, मला असं वाटतं आहे. बट एनिवे, महत्त्वाचं आहे आपली प्रगती, आपलं फ्युचर, आपला परिवार. त्याला बघून थोडेसे कठीण डिसिजन आपल्याला घ्यायला लागतात. आणि जे तुम्ही घेतले त्याच्यासाठी मी खूप खुश आहे. खूप प्रगती कर, खूप नाव कमाव. तुला जे पाहिजे ते पुढे भेटो. तुझ्या परिवाराला जे पाहिजे तू त्यांच्यासाठी कर. तुझ्यासाठी एक गाणं आहे बाय हार्ट. तू कल चला जाएगा तो मैं क्या करूँगा, तू याद बहुत आएगा तो मैं क्या करूँगा. तू कल चला जाएगा तो मैं क्या करूँगा, याद बहुत आएगा तो याद. हॅलो पप्पू, कॉंग्रॅच्युलेशन. त्याला एक साईडला दुःखसुद्धा होतं आहे आणि एक साईडला सुखसुद्धा, म्हणजे आनंद पण होतो आहे. कारण तुझ्या जीवनात ही प्रगती ही फार महत्त्वाची आहे. तुझ्या पुढे फार पुष्कळ आयुष्य पडलेलं आहे. तर आम्हाला एक दुःख असं होतं आहे, तू आम्हाला इथलं सोडून चालला, हे आम्हाला फार फार वाईट वाटतं. कारण तू एक आम्हाला, माझे 2 मुलं आहेत, तू एक माझ्या मुलगासारखा होता. तर तू जाशील तर मला फार दुःख होईल आणि एक साईडला आनंदसुद्धा होईल. म्हणून तुझ्या प्रगतीमुळे मी माझं दुःख विसरून तुझ्या प्रगतीकडे बघतो मी. म्हणून तू हे जे पाऊल उचललं आहे फार चांगलं उचललेलं आहे आणि तुझ्या जीवनामध्ये भरभराटी हो, हे आमचा दोघांचा आशीर्वाद आहे. तुला आमचा आशीर्वाद आहे तुझा. हां, तर मी काय म्हणतो की आता तू जे पुढचं पाऊल उचललं आहे ते तुझी दिवसेदिवस प्रगती हो आणि तू चांगल्या ठिकाणावर, चांगल्या व्यवस्थित ठिकाणी तुझं स्थान ग्रहण कर. आणि दुसरं म्हणजे की तू एक इथं आम्हाला कुठल्याही प्रकारात दुःख असलं, आमचं काही पण असलं, काही प्रसंग असला, सुखाचा असला, दुःखाचा असला, लगेच तू आमच्यासाठी दौडून यायचा. म्हणून तू एक आम्हाला परक्यासारखं वाटत, माझा एक मुलगा म्हणून आम्हाला असं वाटत होतं. म्हणून तू आता हे फार आम्हाला हे होतं आहे की आता दुसरं काय सांगणार मी. तू इथं आत्ता संध्याकाळी भेटून गेला, आम्हाला फार आनंद झाला. फार आनंद झाला. हां, तुझी मम्मी आली, तू आला. पण पप्पू तू जे काही करतो आहे ते फार चांगलं करतो आहे. आणि पहिल्यापासून मला तुझा स्वभाव फार आवडत होता आणि तुझा स्वभाव इतका गोड आणि सगळ्यात मॅच्युअर्ड होऊन जातो. तू सगळ्यात मॅच्युअर्ड होऊन जातो. आणि दुसरं म्हणजे की आमची एक जबाबदारी म्हणजे आज तू माझ्या मुलाच्या मागे उभा राहत होता, तुझ्या म्हणजे तुझ्या पाहुण्याच्या मागे उभा राहत होता. तर आम्हाला जराही कुठल्याही गोष्टीची चिंता नव्हती. इतकं त्याच्या म्हणजे आम्हाला असं वाटत नव्हतं की धनूचं आम्ही काय बघावं आणि काही नाही. पण ते तिकडे आम्हाला असं वाटत नाही, पप्पू आहे ना, सगळे आहे, लोक आहेत, सगळं त्याची काळजी घेणारे होते. बस याच्यामुळे आम्हाला फार दुःख होतं आहे की आता. आणि त्याला पण आम्हाला फार वाईट वाटतं आहे. पण आता मी काय करणार, आता व्हिडिओ उतरवतो आहे तर मला रडूचं येतं आहे, काय करू मी. सांभाळून राहा बेटा. सुखाचं राहा. तुला भरभरून आमच्या दोघांचा आशीर्वाद आहे. हॅलो मामा, तुझ्या ग्रेट आयुष्यासाठी तुला हार्दिक शुभेच्छा.